नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुभाष अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत. GS4 एथिक्स या सब्जेक्टचं डिस्कशन करताना या पेपरमध्ये 250 मार्काचा जो पेपर आहे त्यामध्ये एक महत्त्वाचा वाटा जो आहे तो केस स्टडीजचा आहे. आणि केस स्टडीजला कशा पद्धतीने आपण टॅकल करायला पाहिजे किंवा केस स्टडीज कशा पद्धतीच्या असतात याच्यासाठी जास्त तयारी न करता केस स्टडीजच स्वतः आपण ॲनालाइज करणं फार गरजेचं असतं. आता केस स्टडीजचा जो एक म्हणजे ज्याच्यावर जर चर्चा करायची म्हटली तर प्रत्येक केस स्टडी ही वेगळी असते. प्रत्येक केस स्टडीमध्ये तुमच्या सिलेबसमध्ये दिलेले जे वेगवेगळे टॉपिक्स आहेत त्याच्यावर ती अवलंबून असते आणि ओव्हरऑल बऱ्याच ठिकाणी मिक्स्ड पण आपल्याला दिसते, म्हणजे बरेच टॉपिक एकत्र येतात एखाद्या केस स्टडीमध्ये आणि त्याच्यामुळेच ह्या केस स्टडीज थोड्याशा कॉम्प्लेक्स असतात, इंटरेस्टिंगसुद्धा असतात आणि मार्क स्कोर करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं याच्यासाठी आपल्याला काही केस स्टडीज सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. आता केस स्टडीजमध्ये दुसरा एक भाग इंटरप्रिटेशनचा पण येतो. म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं असतं की काही गोष्टी जरी कॉमन असतील पण काही लोकांचं इंटरप्रिटेशन काही ठिकाणी वेगळं निघतं. आता ते एक्झामिनरला कुठलं पटतं त्याच्यावर पण ते डिपेंड करतं, पण तुमची जी लिहिण्याची पद्धत आहे ती खूप इथे मॅटर करते. तुम्ही कशा पद्धतीने ते मांडता, कशा पद्धतीने तुम्ही नेमका तिथले जे नैतिक मुद्दे आहेत, तिथले इथिकल इश्यूज आहेत त्याला तुम्ही कशा पद्धतीनं हायलाईट करतात, तुम्ही कुठले थिंकर तिथे वापरता आले तर वापरता, किंवा तुम्हाला जो एक कृती आराखडा द्यायचा आहे की तुम्हाला जो कोर्स ऑफ ॲक्शन जे तुम्हाला द्यायचं आहे ते तुम्ही कशा पद्धतीने तिथे लिहिता हे फार इथे महत्त्वाचं ठरतं. ठीक आहे, तर एक आपल्या यावर्षीच्या 2025च्या MPSCच्या GS4ची एक केस स्टडी आपण इथे आज बघणार आहोत. ठीक आहे, तर ती केस स्टडी आलेली एक्झाममध्ये आलेलीच ही केस स्टडी आहे. इंटरेस्टिंग आहे, तुम्ही बघायला पाहिजे. म्हणजे तुम्ही स्वतः याच्यावर पण विचार करायला पाहिजे की आपण आज या परिस्थितीमध्ये जर आपण अधिकारी झालो पुढे तर आपण काय करू नेमकं. ठीक आहे, तर आपण बघूया. एकदा मी तुम्हाला वाचून दाखवतो की त्यामध्ये काय काय आहे. तुमची नियुक्ती महाराष्ट्रातील एका संवेदनशील ग्रामीण तालुक्यात नव्याने अधिकारी म्हणून झाली आहे. एक संवेदनशील ग्रामीण तालुका आहे, तिथे तुमची नियुक्ती झालेली आहे. हा भाग पारंपरिक जातीय श्रेणी व्यवस्था व अधूनमधून उद्भवणाऱ्या सामाजिक तणावासाठी ओळखला जातो. कास्ट कॉन्फ्लिक्ट वगैरे या भागामध्ये होत आहेत, पूर्वीपासून होत आहेत. त्याच्यातून तुम्हाला तिथली सामाजिक परिस्थिती कशी याची जाणीव थोडीशी तुम्हाला होते. या वाक्यावरून आपल्या ते लक्षात येते. त्यानंतर राज्य सरकारने अत्यंत वंचित समुदायांसाठी खास गृहनिर्माण व उपजीविका योजना सुरू केली आहे. आता या योजना सुरू असतात, तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे जे व्हल्नरेबल सेक्शन्स आहेत किंवा समाजातले जे वंचित घटक आहेत यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना शासन राबवत असतं, नेहमीच राबवत असतं. आपल्याला त्याच्याबद्दल खात्रीच आहे, माहिती आहे आपल्याला. ठीक आहे, इथे सुद्धा ती योजना राबवलेली आहे. या योजनेची निष्पक्ष व कार्यक्षम अंमलबजावणी करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. तुम्ही अधिकारी बनून ही योजना इम्प्लिमेंट करणं हे तुमच्याकडे आहे. ठीक आहे, आपण ते नॉन पार्टिसनशिपमध्ये काय बघत होतो की मेरिट बेस्ड इम्प्लिमेंटेशन, म्हणजे तुम्हाला अंमलबजावणी करता आली पाहिजे मेरिटच्या बेसिसवर. ठीक आहे, पण त्यात अडचणी कशा येतात हे आता पुढे या केस स्टडीमध्ये आपल्याला सांगणार आहे. तर काय, मात्र स्थानिक नेते प्रशासनातील कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून अर्जांना विलंब लावणे, संसाधनाचा अपव्यय करणे आणि वंचित समुदायांमध्ये चुकीची माहिती पसरवणे अशा प्रकारे योजनेत अडथळे निर्माण करीत आहेत. तिथले स्थानिक नेते जे आहेत याच्यात अशा प्रकारचे जे अडथळे आहेत ते निर्माण करत आहेत. फंड्स डायव्हर्ट करणे किंवा मिसइन्फॉर्मेशन स्प्रेड करणे ह्या गोष्टी तिथे होत आहेत. आता हे तुमच्यासाठी एक चॅलेंज आहे. ठीक आहे, हे एक महत्त्वाचं चॅलेंज आहे की याला तुम्ही कसं टॅकल कराल. ठीक आहे, पुढे बघा. अशा विशेष योजनांमुळे सामाजिक तणाव वाढतो. ठीक आहे, अशा विशेष योजनांमुळे सामाजिक तणाव वाढतो असे कारण ते पुढे करतात. त्यांचं म्हणणं आहे की समाजाच्या काही विशिष्ट घटकांसाठीच जर काही योजना राबवल्या गेल्या तर तिथे सामाजिक तणाव हा वाढतो असं त्यांचं मत आहे. ठीक आहे, सार्वजनिक सेवक म्हणून या परिस्थितीत नैतिकता व मानवी संबंधांशी संबंधित मुद्द्यांचे विश्लेषण करा. म्हणजे एथिक्स अँड ह्युमन इंटरफेस जो पहिलाच टॉपिक आहे आपला, ह्युमन इंटरफेस, मानवी संबंधांच्या मधलं जे नैतिकता आहे ती आपल्याला या अनुषंगाने बघायची किंवा या केस स्टडीमध्ये किंवा या प्रसंगात काय होतंय ते नेमकं आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे, आणि तुम्ही ही परिस्थिती कशी हाताळाल ते स्पष्ट करा. म्हणजे तुम्हाला कोर्स ऑफ ॲक्शन पण द्यायचं आहे की मी याच्यातून बाहेर कसं येईल किंवा एक प्रॉपर इम्प्लिमेंटेशन अंमलबजावणी मी कशी करेल हे तुम्हाला इथे सांगता आलं पाहिजे. ठीक आहे, तर केस स्टडी थोडीशी इंटरेस्टिंग आहे. याच्यात आपण काय काय करायला पाहिजे, सगळ्यात पहिले बेसिक आपलं एक इंट्रोडक्शन आपल्याला देता आलं पाहिजे.
आता याच्या इंट्रोडक्शनमध्ये कोर थीम आपल्याला काय दिसते, याच्यामध्ये कोर थीम काय आहे की कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी, संवैधानिक नैतिकता जी आहे, प्रशासकीय नैतिकता आपण ज्याला म्हणू, संवैधानिक नैतिकता ज्याला म्हणू, त्याच्या विरुद्ध आपल्याला काय दिसतंय की सोशल कन्झर्वेटिव्हिजम. सोशल कन्झर्वेटिव्हिजम आपल्याला दिसत आहे. सोशल कन्झर्वेटिव्हिजमचा अर्थ काय झाला की जातीय व्यवस्था जी आहे तिथे फार जास्त रुजलेली आहे आणि त्याच्यामुळे अशा कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी आपल्याला काय म्हणते की तुम्ही आता आर्टिकल 46 वगैरे तुम्हाला माहिती आहे, आर्टिकल 38 तुम्हाला माहिती आहे, याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं की वल्नरेबल सेक्शन्सला तुम्हाला प्राधान्य देता आलं पाहिजे. जे वंचित घटक आहेत त्यांच्यापर्यंत प्रशासनाचे जे स्कीम्स आहेत, प्रशासनाने केलेले नवीन नवीन उपक्रम आहेत ते त्यांच्यापर्यंत पोचले पाहिजे, है ना. DPSPमध्ये आपल्याला दिलेलं आहे आणि इतरही आपल्या संवैधानिक याच्यात आहेत, बरेच लॉजसुद्धा आहेत. तर ही कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी आहे. पण सामाजिक मोरॅलिटी तशी नाही. समाज काय तर एक कन्झर्वेटिव्ह लेवलवर विचार करत आहे आणि तिथे आधीच याचं बॅकग्राऊंड आहे. जातीय तणाव तिथे ऑलरेडी झालेला आहे, इथे तिथे दिलेलं आहे बघा. सामाजिक तणावासाठी ओळखला जातो तो भाग, त्या गोष्टीसाठी ओळखला जातो आणि असे बरेच पॉकेट्स आहेत महाराष्ट्रामध्ये आणि इंडियामध्ये, ऑल ओव्हर भारतामध्ये आपण बघतो की असे बरेच एरियाज आहेत जिथे सामाजिक असे तणाव होत राहतात. म्हणजे काही रिजनमध्ये 2-3 कास्टचं एकमेकांसोबत काहीतरी भांडण वगैरे सुरू असतं आणि आपल्याला न्यूजपेपरमध्ये तुम्ही वर्तमानपत्रात बघितलं असेल तर अशा न्यूज आपण ऐकत असतो. तर ॲज अ अधिकारी तुम्ही तिथे मग काय कराल, तर इंट्रोडक्शनमध्ये आपल्याला पहिले आयडेंटिफाय करावं लागेल की एक संविधानिक जी आपली नैतिकता आहे किंवा मोरॅलिटी आहे, घटनात्मक नैतिकता आहे, सामाजिक आर्थिक न्याय आणि समता सुनिश्चित करणे, हे आपलं काय कॉन्स्टिट्यूशनल आपला रोल आहे. कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी आपल्याला हे सांगते की सामाजिक आणि आर्थिक न्याय, सोशल जस्टिस हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, ठीक आहे. आणि सामाजिक सनातनी वृत्ती, ठीक आहे, घट्ट रुजलेली जातीय उतरंड, राजकीय विरोध यांच्या प्रशासकीय संघर्षाचे उत्तम उदाहरण आहे. ही केस स्टडी काय आहे हे नेमकं आपल्याला 2-3 वाक्यात सांगता आलं पाहिजे पहिले, त्याच्याशिवाय त्या केस स्टडीचं एक प्रॉपर जे इंट्रोडक्शन आहे ते होणार नाही, ठीक आहे. हे मी एक बेसिक तुम्हाला सांगायचं. त्यानंतर तुम्ही ॲज अ मी प्रशासकीय अधिकारी म्हणून माझा तुमचं काय रोल असेल हा हे पुढच्या 2 ओळीत आपल्याला सांगता आलं पाहिजे की मला कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटीला किंवा घटनात्मक नैतिकतेला इथे प्राधान्य देता आलं पाहिजे, त्याच्यासाठी मी पुढील गोष्टी करेल, ठीक आहे. किंवा माझं काम असेल की इथे मी कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी किंवा घटनात्मक नैतिकता मी कशा पद्धतीने मी इम्प्लिमेंट करेल याचं मी पुढे सांगतो वगैरे, असं तुम्हाला एक सिम्पल एका लाईनमध्ये तुम्हाला सांगता आलं पाहिजे, ठीक आहे. सो दिस विल बी द इंट्रोडक्शन. म्हणजे तुम्हाला एक इंट्रोड्यूस करावं लागेल की नेमका मुद्दा काय आहे, कोर थीम काय आहे या केस स्टडीची. केस स्टडीची कोर थीम समजणं फारच गरजेचं आहे. इथे कोर थीम तीच आहे की तुम्ही ॲज अ अधिकारी, तुम्हाला संविधानाने दिलेली जी शक्ती आहे आणि जे तुमचे कर्तव्य आहे ते तुम्हाला पार पाडायचे, पण समाज त्या ठिकाणी समाजाकडून कुठेतरी त्याला एक पूर्णपणे एक्सेप्टन्स नाही आहे. तो तुम्हाला कुठेतरी त्यांना समजून सांगायचं आहे किंवा तुम्हाला तुमच्या ऑथॉरिटीचा वापर करून त्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामुळे तो संघर्ष आहे. हेच त्या केस स्टडीचं स्टार्टिंग पॉईंट आहे. त्यानंतर आपल्याला काय सांगितलं की आपल्याला हे सांगता आलं पाहिजे की यामध्ये स्टेक होल्डर्स कोण कोण इन्वॉल्ड आहेत, म्हणजे यामध्ये कोण लोक आहेत जे वेगवेगळे स्टेक होल्डर इन्वॉल्ड आहेत, ठीक आहे. संबंधित भागधारक कोण कोण आहेत, तर त्याच्यात काय तर वंचित समुदाय आहे, आपण बोललो. हे आयडेंटिफाय करणं सोपं आहे. बऱ्याचदा हे स्टेक होल्डर आयडेंटिफाय आपल्याला होऊन जातात. आपला वंचित समुदाय ज्यांच्यासाठी स्कीम बनलेली आहे, तुम्ही स्वतः आहे अधिकारी, मी स्वतः तालुका स्तरावरील अधिकारी. स्थानिक राजकीय नेते आहेत, स्थानिक राजकीय नेतेच तिथे बदल घडू देत नाही आहेत, त्यांचाच विरोध आहे, मिसइन्फॉर्मेशन वगैरे त्यांच्या थ्रूच होत आहे, ठीक आहे. त्यानंतर कोणी प्रशासकीय कर्मचारी आहेत, यांच्यावरच दबाव टाकला जातो आहे प्रशासकीय कर्मचाऱ्यांवर. तर प्रशासकीय कर्मचारी पण तिथे आहेत. स्थानिक दबावामुळे प्रणालीगत जडत्व, विलंब आणि संसाधनांचा अपव्यय करण्यास प्रवृत्त होणारे संवेदनशील कर्मचारी, यांच्यावरच प्रभाव टाकून त्यांनी तो बदल तिथे आपल्याला होताना दिसतो किंवा त्यांना जे निर्णय त्यांनी घ्यायला पाहिजे ते त्यांना घेता येत नाही आहेत. आणि शेवटी कोण आहे, ग्रामीण समाज, तिथला पूर्ण समाज आहे. म्हणजे पब्लिक एथिक्समध्ये आपण काय बघतो की आपले जे डे टू डे इंटरॅक्शन्स असतात किंवा ह्युमन इंटरॅक्शनच्या लेवलवर जे एथिक असतं तिथे सोसायटी तर बघतच असते ना, नेहमीच सोसायटी तिथे इन्वॉल्ड असतेच. तर तो ग्रामीण समाज जो आहे तिथला सखोल पारंपरिक जाती उतरंड असलेला आणि वेळोवेळी सामाजिक तणावास बळी पडणारा एक घटक तिथला समाज, ठीक आहे. आणि बऱ्यापैकी पूर्ण भारतीय समाजात या गोष्टीला आपण बघतो की सगळीकडेच ही
हा पॉईंट सगळीकडेच लागू होतो बऱ्यापैकी. ठीक आहे. तर हे आपले स्टेक होल्डर्स याच्यामध्ये आहेत या केस स्टडीमधले. त्याच्या पुढे जे नैतिक मुद्दे आहेत, इथिकल इश्यूज आहेत, हे आपल्याला फाइंड करायला सांगितलं. प्रश्नामध्ये आपल्याला ते सांगितलेलं आहे की नैतिक मुद्दे काय आहेत याच्यामधले. तर काय काय नैतिक मुद्दे. तर सगळ्यात पहिला मुद्दा काय आहे की सामाजिक न्याय विरुद्ध सद्य परिस्थिती म्हणजे सोशल जस्टिस वर्सेस स्टेटस को. आता सगळ्यात इम्पॉर्टंट भाग याच्यात काय की सोशल जस्टिस जो आपला एक कॉन्स्टिट्यूशनल प्रिन्सिपल आहे ना. सोशल जस्टिस आपण बघितलं डॉक्टर बी आर आंबेडकर वगैरे यांच्या कामामध्ये आपण सोशल जस्टिसचं हे बघितलेलं आहे. महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, की सोशल जस्टिस आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आपल्या पॉलिटिकल आणि इकॉनॉमिक जस्टिस इज नथिंग विदाऊट सोशल जस्टिस, असं डॉक्टर आंबेडकरांचं वाक्य आहे. ठीक आहे. तर सोशल जस्टिस हे तुम्हाला अधिकारी म्हणून सोशल जस्टिस तुम्हाला इथे इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे, राबवता आलं पाहिजे, किंवा त्याची एक जी भावना आहे किंवा ते एक संवैधानिकतेचं जे मूल्य आहे ते लोकांपर्यंत पोहोचणं तुमचं काम आहे. दुसरीकडे काय आहे, स्टेटस को. तिथले राजकीय नेते किंवा तिथला समाज हा कसा आहे, हा कन्झर्वेटिव्ह आहे. तर तो काय विचार करतोय की नाही जसं आहे तसंच पाहिजे. जर जे घटक आहेत म्हणजे आपले मार्जिनलाइज जे सेक्शन्स आहेत, तिथले वल्नरेबल सेक्शन आहेत, यांच्यापर्यंत जर का जे त्या गोष्टी पोचल्या, म्हणजे त्यांना जर का आर्थिक काही फायदा झाला, म्हणजे व्यावसायिक काही त्यांचं एक जी त्यांची स्वतःची एक सामाजिक जी एक लेवल आहे ती थोडीशी उंचावली, तर तिथे तिथल्या सोसायटीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो असं त्यांना वाटतं. तर त्यांचं एक स्टेटस कोइस्ट ओरिएंटेशन आहे. त्यांना वाटतं जसं आहे तसंच चालू द्या. हे लोक गरीब आहेत तर यांना गरीबच राहू द्या. या लोकांपर्यंत ह्या गोष्टी नाहीच पोचल्या तर बरं. ही त्यांची मेंटॅलिटी आहे. ती तुम्हाला अधिकारी म्हणून तिथे दिसली पाहिजे, किंवा आपल्याला केस स्टडीमध्ये ती सांगितलेलीच आहे की ती मेंटॅलिटी त्यांनी तशी ठेवलेली आहे म्हणून. ठीक आहे. तर ही सगळ्यात प्रमुख याच्यामधली जी एथिकल इश्यू जो आहे, इट इज सोशल जस्टिस वर्सेस स्टेटस को. ठीक आहे. स्टेटस को म्हणजे सध्या परिस्थिती तशीच ठेवणे, जशी आहे तशी. तिथे सामाजिक बदल न होऊ देणे. ठीक आहे. जे स्तरीकरण आहे ना सोसायटीतली जी उतरंड आहे, एक हायरार्की आहे सोसायटीमध्ये, ती तशीच असली पाहिजे. आर्थिक जर खूप बदल झाले तर तिथे चेंजेस येतात, तिथल्या हायरार्कीमध्ये चेंजेस येतात. ठीक आहे. आणि सोशल जस्टिस त्याच्यासाठी इम्पॉर्टंट टूल आहे. ठीक आहे. त्यानंतर पक्षपातीपणा विरुद्ध निष्पक्षता, पार्टिसनशिप वर्सेस इम्पार्शियलिटी. आता तुम्ही एक प्रशासकीय अधिकारी आहात आणि तुमचं काम काय की इम्पार्शियल असणे, तुमचं काम आहे तटस्थ राहणे. तुम्ही जर का कुठल्या याची बाजू घ्यायला लागले तर तुमची जी इम्प्लिमेंटेशन आहे ते ऑब्जेक्टिव्ह नसणार, ते मेरिट बेस्ड नसणार. तुमचं इम्प्लिमेंटेशन हे ऑब्जेक्टिव्ह असायला पाहिजे. तुम्हाला जे लॉफुली संविधानाने जे सांगितलेलं आहे किंवा प्रशासनाने जे तुम्हाला राबवायला सांगितलेलं आहे, तो तुमचं काम आहे ते राबवणे. तुम्ही जर का तिथे इम्पार्शियल असले तरच ती गोष्ट व्यवस्थित ऑब्जेक्टिव्हली तिथपर्यंत पोहोचेल, तरच तिथल्या लोकांचं कल्याण होईल. आणि प्रशासकीय सेवेत तुम्ही आले कशासाठी आहे तर लोककल्याणासाठी. पब्लिक वेलफेअर हा तुमचा एक इम्पॉर्टंट मोटो आहे प्रशासकीय सेवेत येण्याचा. तर तो जर का तिथे होत नसेल तर मग ती पण एक एथिकल इश्यू तिथे आपल्याला दिसतो. आता पक्षपातीपणा म्हणजे पार्टिसनशिप. आता बरेच अधिकारी या ठिकाणी असं करतील की नाही मी कशाला त्याच्यामध्ये पडू. पार्टिसनशिप जी आहे की ठीक आहे, तिथल्या गावातले जे महत्त्वाचे लोक आहेत ते जे म्हणतायत, राजकीय नेते जर दबाव टाकतायत तर आपण कशाला जास्त हे करायचं. तर हा पण एक एथिकल इश्यू इथे आहे की तुम्ही पक्षपातीपणा करायला पाहिजे की तुम्ही इम्पार्शियल राहायला पाहिजे. आणि ॲज अ अधिकारी तुमचा जो एक रोल आहे तो तुम्हाला निष्पक्षपणे पार पाडणं इथे गरजेचं आहे. तर धिस इज ऑल्सो ॲन इम्पॉर्टंट इथिकल इश्यू. ठीक आहे. तिसरा इथिकल इश्यू काय, सत्यविरुद्ध चुकीची माहिती, ट्रूथ वर्सेस मिसइन्फॉर्मेशन. आता खरी माहिती जी आहे, आता फॉर एक्झाम्पल ती जी स्कीम आहे त्या स्कीमबद्दलची जी खरी माहिती आहे ती लोकांपर्यंत पोहोचत नाही आहे, गैरसमज पसरवला जातोय. तर सत्य माहिती लोकांपर्यंत पोहोचणं हा सुद्धा एक नैतिक विषय तिथे आहे. म्हणजे तिथे मिसइन्फॉर्मेशनचा हा जास्त वाढलेला आहे. मिसइन्फॉर्मेशनचा प्रयोग जास्त तिथे होत आहे आणि त्याच्यामुळे लोकांपर्यंत खरी माहिती ती पोहोचत नाही आहे. आणि हे पण प्रशासनाचंच काम आहे की ॲक्च्युअल पद्धतीने तिथे खरी माहिती पोहोचायला पाहिजे. ॲक्च्युअल जी माहिती आहे ती खरी तिथे पोहोचायला पाहिजे. ठीक आहे. कारण की आपल्या समाजात फार इलिटरसी आहे. बऱ्याच लोकांना बिलकुलच कल्पना नसते की काय आपल्यासाठी आहे. म्हणजे आपल्यासाठी प्रशासनाने काय काय केलेलं आहे हे बऱ्याचदा लोकांना माहीतच नसतं. तुम्ही असे बरेच एक्झाम्पल तुम्ही आपल्या समाजामध्ये बघता. आलं लक्षात. तर ट्रूथ वर्सेस मिसइन्फॉर्मेशन हा सुद्धा एक नैतिक प्रॉब्लेम तिथे आपल्याला दिसतो.
आणि सार्वजनिक निधीचा अपहार म्हणजे मिसअप्रोप्रिएशन ऑफ पब्लिक फंड्स. सार्वजनिक निधी जो आहे त्याचा चुकीचा वापर हा सुद्धा इथे होण्याचे चान्सेस आपल्याला दिसत आहेत. ठीक आहे, तर दिस 4 म्हणजे हे महत्त्वाचे यामधले इथिकल इश्यूज आहेत. दीज आर द इथिकल इश्यूज इन्व्हॉल्ड इन दिस केस स्टडी. अजून काही तुम्हाला सुचत असेल तर तुम्ही पण यात ॲड करू शकता. मी असं नाही म्हणते की हेच एक फायनल याचं उत्तर असेल. आपण त्याला एक कसं अप्रोच करायचं किंवा अशा केस स्टडीमध्ये काय विचार करायचा, काय काय त्याच्यामध्ये मुद्दे येऊ शकतात, आपण ते ॲनालाइज करत आहोत. ठीक आहे, केस स्टडीमध्ये वगैरे असं एक ठरलेलं उत्तर नसतं. म्हणजे आन्सर रायटिंग आणि या GS 1 2 3 4 याच्यात तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की ठरलेलं उत्तर, मॉडेल उत्तर का हेच उत्तर आहे असंच पाहिजे हा प्रकार इथे नसतो. इथे असं आहे की तुम्ही किती त्याला बेटर बनवू शकता. कारण की प्रश्न तुम्हाला एक नाही लिहायचा आहे, तुम्हाला तिकडे पूर्ण पेपर लिहायचं आहे. तर प्रत्येक प्रश्नात तुम्ही थोडे थोडे बेटर असायला पाहिजे. ठीक आहे, हे तर आपल्याकडे वेळ आहे आणि त्या पद्धतीने आपण ॲनालाइज करतोय कारण आपल्याला शिकायचं आहे. शिकता शिकता आपण उत्तर पण लिहिणं सुरू करू, आपली लेवल वाढेल, हळूहळू आपली ॲनालाइज करण्याची, इंटरप्रिट करण्याची कॅपॅसिटी वाढेल. आलं लक्षात. पुढे आता मानवी संबंधांशी संबंधित मुद्दे, ह्युमन इंटरफेस, मानवी संबंध. आता त्याच्यासाठी पहिला टॉपिक तुमचा जो आहे एथिक्स अँड ह्युमन इंटरफेस हा समजणं फार गरजेचं आहे. ह्युमन इंटरफेस म्हणजे काय, म्हणजे प्रत्येक लेवलवर जेव्हा माणूस समाजामध्ये वावरत असतो तर प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे त्याचा एक एथिकल बाजू जी आहे, नैतिकता जी आहे ती कुठे ना कुठे मॅटर करते. प्रत्येक संबंधांमध्ये नैतिकता कुठे ना कुठे असते. ठीक आहे, तर या केस स्टडीच्या अनुषंगाने आपण काय बघतो की ह्युमन इंटरफेसचे कोणते इश्यूज आपल्याला इथे दिसून येत आहे. तर काय, जातीय पूर्वग्रह आणि सहानुभूतीचा अभाव. लोकांमध्ये एक पूर्वग्रह आहे, तिथल्या समाजातल्या जे पॉवरफुल लोक आहेत किंवा जे इतर लोक आहेत म्हणजे जे मागास घटक सोडलेले इतर लोक आहेत त्यांच्यामध्ये काय एक पूर्वग्रह आहे. कास्ट प्रेज्युडिस ज्याला म्हणता येईल, कास्ट बायस. आपल्या समाजामध्ये असे ठरलेले बायस आहेत ना, या जातीचे लोक असे वागतात, त्या जातीचे लोक तसे वागतात, या जातीच्या लोकांना हेच येतं. हे जे पूर्वग्रह आपल्या इथे आहेत तो एक इम्पॉर्टंट इथे इश्यू आहे ना. त्याच्यामुळेच ती मेंटॅलिटी आहे, म्हणूनच तर ते लोक त्याच्यात अडथळे आणतायत ना. त्याच्यामुळेच अडथळे जास्त येत आहेत. त्याच्या विरोधात काय आणि सहानुभूतीचा अभाव आहे. एम्पथी लॅकिंग आहे तिथे. म्हणजे जे दुर्बळ घटक आहेत त्यांच्याबद्दल सहानुभूती असणं हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे जितके समाजातले असे जे मार्जिनलाइज्ड सेक्शन्स आहेत किंवा दुर्बळ जे घटक आहेत यांचं जर का वेलफेअर झालं, यांच्यामध्ये जर का प्रगती झाली तर ती समाजाचीच प्रगती असते. हा समज इथे कुठेतरी कमी दिसतोय आपल्याला. त्याच्यामुळे सहानुभूतीचा अभाव आपल्याला जाणवतोय. पुढे कर्मचाऱ्यांमधील भीती आणि दबाव. कर्मचारी जे आहेत हे बळी पडत आहेत तिथे ज्या ज्या गोष्टी चालल्या आहेत त्याच्यासोबत, तर त्यांच्यामध्ये सुद्धा एक भीती आणि दबाव आपल्याला दिसून येतोय. दिसतं ना आपल्याला. आपल्या समाजामध्ये आपण बघतो की अरे नाही बाबा, मी कशाला कोणाच्या विरोधात जाऊ, मला तर जसं आहे तसं ठीक आहे, तुम्ही करताय का तर मला काही प्रॉब्लेम नाही, मी आहे तुमच्यासोबत. आता चूक आहे का बरोबर याचं काही नाही, पण फिअर जो असतो तो पण आपल्याला इथे दिसून येतो आहे ना. कर्मचाऱ्यांमधील भीती आणि दबाव, त्यांच्यावर जो दबाव आहे, तिथले स्थानिक जे राजकीय लोक आहेत ते जास्त पॉवरफुल आहेत. हे कर्मचारी म्हणजे ते त्यांचं काम करण्यासाठी आलेले आहेत, पण त्यांचं काम काय, जे त्यांना सांगितलेलं आहे, जे लॉफुली त्यांना इम्प्लिमेंट करायचं आहे ते त्यांचं काम आहे, पण ते कुठेतरी इथे बळी पडत आहेत. विश्वासाची कमतरता, ट्रस्ट डेफिसिट. आता जर का समाजातल्या अशा घटकांसाठी आपण स्कीम बनवली आणि त्यांच्यापर्यंत ते पोचलंच नाही किंवा पोचताना चुकीच्या पद्धतीने ते पोचलं किंवा त्यांच्यापर्यंत इन्फॉर्मेशनच व्यवस्थित गेली नाही, तर त्यांचा प्रशासनाच्या संबंधातला जो विश्वास आहे तो कमी होतो. इन्स्टिट्यूशनल ट्रस्ट कुठेतरी कमी होतो आणि ते प्रशासनासाठी चांगलं नसणार आहे. कारण की समाजातले काही घटक जर का प्रशासना संबंधित त्यांचा आदर कमी झाला, त्यांचा विश्वास कमी झाला, तर ते एक आपल्या स्टेटसाठी किंवा ते एक आपल्या प्रशासनासाठी एक चुकीची ती एक इंडिकेशन ते असेल, चुकीचं इंडिकेशन ते असणार. ठीक आहे, तर हा पण एक ह्युमन इंटरफेसचा इश्यू आहे, विश्वासाची कमतरता. ठीक आहे, आता पुढे आपण बघू की आपण याच्यामध्ये काय करू शकतो. कृती आराखडा जो आहे किंवा कोर्स ऑफ ॲक्शन याच्यामध्ये काय करता येईल, तर तुम्ही स्वतः पण विचार करू शकता याच्यामध्ये काय काय करता येईल. तर बेसिक लेवलवर आपल्याला कळायला पाहिजे की नेमकं आपण या परिस्थितीला कसं आपण हाताळू शकतो. ठीक आहे, तर पहिली बाब जी आहे की प्रशासकीय सुधारणा, कर्मचाऱ्यांना राजकीय दबावापासून संरक्षण देऊन त्यांना
निर्भयपणे काम करण्यास प्रवृत्त करेल. म्हणजे जे आपले कर्मचारी आहेत जे बळी पडत आहेत किंवा जे दबावाला बळी पडत आहेत, त्यांचं स्वतःहून काही त्यांचं डिसिजन घेण्याला ते घाबरत आहेत, अशा लोकांना संरक्षण देण्याचं काम हे पहिले करावं लागेल. अर्जांची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि डिजिटल करेन, जेणेकरून भ्रष्टाचाराला वाव राहणार नाही. एक सगळ्यात महत्त्वाचा भाग. आता टेक्नॉलॉजीला गव्हर्नन्समध्ये कसं आणायचं ते इथे आपल्याला ॲड करता येईल. म्हणजे टेक्नॉलॉजिकली तुम्ही काय कराल की कोणी किती अर्ज केले, म्हणजे कोणाचा काय, कोण एलिजिबिलिटीमध्ये कोण बसतंय कोण नाही बसत, याच्याबद्दलचा जो संभ्रम आहे आणि ते जे एक इन्फॉर्मेशन डेफिसिट जे आहे ते आपल्याला कुठेतरी इथे डिजिटली भरून काढता येईल. डिजिटली आपल्याकडे आहे ना आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर वगैरे हे सगळे टूल्स आपल्याकडे आहेत, डिजिटल टूल्स आहेत. तर ई गव्हर्नन्सचा वापर आपण या ठिकाणी करूया, या ठिकाणी करू. जनजागृती त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट. आता जे पूर्वग्रह आहेत समाजामध्ये, आपण बघितलं ना मागे इथिकल इश्यूजमध्ये आपण बघितलं की समाजात पूर्वग्रह आहेत की जातींबद्दल किंवा आपल्या एक त्या हायरार्कीचा एक तो थोडासा गैरसमज लोकांमध्ये आहे आणि तो पारंपरिक आहे. तर त्याला डील करण्यासाठी आणि आपली ही जी शासकीय योजना आहे याचं जे बेनिफिट्स आहेत, याचे ऑब्जेक्टिव्ह आहेत, ते लोकांपर्यंत पोहोचणे किती गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपलं जनजागृती करणं खूपच इम्पॉर्टंट आहे. त्याच्याशिवाय काही होणारच नाही, कळणार नाही लोकांना, है ना. तर ग्रामसभांच्या माध्यमातून थेट लाभार्थ्यांशी संवाद साधेल, योजनेची माहिती त्यांना प्रत्यक्ष समजावून सांगेन, त्यांची भीती दूर करेल. स्थानिक विश्वासार्ह व्यक्तींना म्हणजे शिक्षक असतील, युवा नेते असतील, यात सहभागी करून घेईल. NGOज वगैरे हे सगळे जे असे तिथले स्थानिक महत्त्वाचे लोक आहेत किंवा जे कोणी असे तिथले संघटक असतील किंवा युवा नेते असतील किंवा शिक्षक असतील किंवा तिथे आलेले काही असे जे बाहेर दुसरीकडे शहरात वगैरे शिकतात, ज्यांचे विचार तिथले याच्यापासून वेगळे आहेत पण ते तिथलेच आहेत, जुने त्या समाजातले जे लोक आहेत, त्या तालुक्यातले जे लोक आहेत, महत्त्वाचे लोक आहेत, त्यांना बोलवून तिथे त्यांच्या थ्रू जागृती करण्याचा प्रयत्न करेल. अवेअरनेस जितकी होईल तितकी वाढवण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर स्थानिक नेत्यांशी संवाद, त्यांना कायद्याचे भान ठेवून योजनेत अडथळा आणल्यास होणाऱ्या कायदेशीर परिणामांची जाणीव करून देईल. आता ही पण तुमची पॉवर आहे, तुमची अथॉरिटी आहे की तुम्ही जर का याच्यात काही अडथळे आणले तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. ही योजना केवळ एक घटकाची नसून संपूर्ण तालुक्याच्या प्रगतीसाठी कशी आहे हे पटवून दिलं. हा सगळ्यात महत्त्वाचं वाक्य हे आहे की त्यांना हे पटवून देणे की ही योजना सगळ्यांसाठीच कामाची ठरेल. त्याच्या मागचं कारण त्याला सांगता आलं पाहिजे, तुम्हाला सांगता आलं पाहिजे. कारण काय की कुठल्या तिथले जे सेक्शन्स आहेत किंवा हे जे घटक आहेत यांची जर का आर्थिक प्रगती झाली तर तिथल्या होणाऱ्या गुन्हेगारी असेल किंवा तिथली जी गरिबी आहे ओव्हरऑल आणि तिथला जो एक तो एन्व्हायरमेंट आहे त्याच्यावर खूप चांगला प्रकार त्याचा पडेल, तिथे एक चांगला इम्पॅक्ट त्याचा पडेल. तर हे समजणं गरजेचं आहे की ती स्कीम फक्त जरी त्या विशेष घटकांसाठी आहे पण तिचा प्रभाव पूर्ण तालुक्यावर चांगल्या पद्धतीने पडणार आहे. त्याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होणार आहे. त्याचा इम्पॅक्ट हा सर्वांसाठी खूप इम्पॉर्टंट राहील किंवा पुढे जाऊन त्याच्यामध्ये प्रगतीच होणार आहे. तर हे त्यांना पटवून देणे खूपच महत्त्वाचं ठरतं. स्थानिक नेत्यांशी संवाद करून हे करणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर कठोर भूमिका, जर अडथळे थांबले नाहीत तर सर्व गैरप्रकारांची लेखी नोंद करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि जिल्हा प्रशासनाला अहवाल सादर करेल. करावंच लागेल. जर का अडथळे थांबले नाही तर मग तुमचा जो एक अधिकारी असण्याची जी तुमची स्वतःची एक जबाबदारी आहे ती कुठेतरी मागे पडेल. आणि ॲज अ सिव्हिल सर्वंट यू आर रिस्पॉन्सिबल फॉर इम्प्लिमेंटिंग थिंग्स. यू आर रिस्पॉन्सिबल, यू शुड बी समवन की ज्याला ही जबाबदारी घ्यावी लागेल. तुम्हाला एक थोडंसं धैर्य दाखवावं लागेल है ना. आणि तुम्हाला एक कठोर निर्णय घेण्याची क्षमतासुद्धा तुमच्यात असली पाहिजे. ते सुद्धा याच्यातून दिसू शकतं. ठीक आहे. तर हे सगळं तुम्हाला सांगता आलं पाहिजे आणि जिल्हा प्रशासनाला अहवाल सादर करेन. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाशी समन्वय ठेवेल. गरजेचं आहे. कारण की तिथे जर का कायदा व्यवस्था बिघडेल तर त्याची तयारीसुद्धा तुम्हाला पूर्वीच करता आली पाहिजे. तर हा ओव्हरऑल एक त्याचा कोर्स ऑफ ॲक्शन या केस स्टडीचा आपल्याला आला पाहिजे. या पद्धतीने आपण त्याला अप्रोच करू शकतो. इतरही काही पॉईंट्स असतील तर ते पण सुद्धा तुम्ही याच्यात ॲड करू शकता की कुठल्या वेगवेगळ्या मार्गाने तुम्ही लोकांना विश्वास देऊ शकता. तुम्ही आता आपल्या इकडे कोचिंगचे आपले कोर्सेस आले की ते सायकल वगैरे फिरवतात, तर तुम्ही ते पण करू शकता. तसं लिहू शकता तुम्ही तिथे की आम्ही जनजागृती जी करायची ती अशा पद्धतीने करू है ना. किंवा
डिजिटल मीडिया सोशल मीडियाचे जे इन्फ्लुएन्सर आहेत त्या एरियातले त्यांना बोलवून आम्ही सांगू की बघा, कारण ते आजकाल खूप लोक रील वगैरे बघतात ना, तर त्यांना त्या लोकांवर विश्वास असतो, तर त्यांना बोलवून आम्ही त्यांच्यापर्यंत हे पोहोचू. असे बरेच. आता तुम्ही एकदा केस स्टडीमध्ये गेले ना, आता हे पॉईंट्स एकदम तुम्हाला हिट व्हायला लागतात, पण त्याच्यासाठी त्यात जाणे म्हणजे तो टॉपिक समजून घेणे. आता याच्या मागचा जो पहिला टॉपिक आहे तो तुम्हाला कळायला पाहिजे. इथिक्स अँड ह्युमन इंटरफेस तुम्हाला कळायला पाहिजे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण या केस स्टडीला अप्रोच करू शकतो. ठीक आहे. नवीन अजून पुढच्या नवीन केस स्टडीत आपल्याला नवीन बऱ्याच गोष्टी दिसायला लागतात. आता लास्ट एक भाग याच्यातला उरला आहे, तो आहे की तुम्ही कन्क्लुजन काय द्याल, कन्क्लूड कसं कराल, की तुमची जी जबाबदारी आहे ती तुम्ही कशी पार पाडताय, तुम्ही पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करताय, तुम्ही अकाउंटेबिलिटी तुम्ही एन्श्युअर करण्याचा प्रयत्न करताय, सगळं व्यवस्थित आहे, पण एक प्रॉपर कन्क्लुजन आपल्याला लागेल. आणि कन्क्लुजनचा भाग काय असतो, जेव्हा तिथे तुम्हाला मार्क देणार असतो, एक्झामिनर तुम्हाला कन्क्लुजनच्या वेळेस मार्क तुम्हाला देणार असतो, तर हे सगळं जर त्यांनी बघितलं, हे बऱ्यापैकी त्याला ॲक्सेप्टेबल वाटलं, पण शेवटी जर तुम्ही एक चांगल्या पद्धतीने त्याचा एंड केला तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आता मी काही असे हायलाइटेड बुलेट पॉईंट्स तुम्हाला सांगितले आणि त्यात आपण संविधानिक मूल्यांबद्दल बोललो आपण. त्याच्यातले जर तुम्हाला आर्टिकल्स तुम्हाला हायलाईट करायचे असतील तर ते पण तुम्ही करू शकता. इथिक्समध्ये असं काही नाही की पॉलिटिक्सचं नाही आलं पाहिजे, इथिक्समध्ये सगळं आलं पाहिजे. इथिक्समध्ये सोशलॉजी वगैरे म्हणजे सोसायटीशी संबंधित कुठले टर्म्स असतील, काही गोष्टी असतील, या सगळ्या तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकता. तुमचं उत्तर आकर्षक असलं पाहिजे, त्याच्यामध्ये तथ्य असलं पाहिजे, त्याच्यामध्ये तुमची जी लिहिण्याची जी शैली आहे ती एकदम सिम्पल आणि व्यवस्थित असली पाहिजे. म्हणजे खूप कॉम्प्लिकेट तुम्हाला करायला ते नको. ठीक आहे. तर एंड करताना आपण काय करू, आपण सांगूया की माझं हे कर्तव्य आहे की मी संविधानिक मूल्य मी जोपासायला पाहिजे आणि तेच मी तिथे रुजवण्याचा प्रयत्न करेल. आणि तिसरी गोष्ट की सोशल जस्टिस जे आहे, सामाजिक न्याय, हा आपल्या संविधानाने दिलेला आपल्याला एक महत्त्वाचे मूल्य आहे. आणि महात्मा गांधींनी जे अंत्योदयाचं त्यांचं जे प्रिन्सिपल आहे की जो शेवटचा व्यक्ती आहे रांगेतला, आपल्या आपली सामाजिक जी हायरार्की आहे ते रांगेतला शेवटच्या व्यक्तींपर्यंत आपलं हे पोचलं पाहिजे. आपली जी वेलफेअरच्या ज्या स्कीम्स आहेत किंवा आपली जी मदत आपल्याला जी करायची ती शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचली पाहिजे. किंवा गांधीज टॅलिस्मॅन त्याला म्हणतात की तुम्हाला ॲज अ अधिकारी जर तुम्हाला कुठला निर्णय घ्यायचा आहे तर तुम्ही हा विचार करा की समाजातला सगळ्यात दुर्बल व्यक्ती जो आहे, ज्याच्या हातात काहीच नाही आहे, ज्याच्याकडे काहीच पॉवर नाही आहे, त्याला या गोष्टींनी कसा फायदा होणार आहे माझ्या निर्णयावर, याचा तुम्ही विचार करा निर्णय घेताना, असं गांधीजी म्हणतात. तर तुम्हाला कुठल्या तरी थिंकरच्या कुठल्या तरी कॉन्सेप्टच्या बेसिसवर कन्क्लुजन करताना जास्त तुम्हाला तिथे त्या केस स्टडीचं जे बेसिस आहे तुम्ही चांगल्या पद्धतीने तिथे कन्वे करा. तर महात्मा गांधींच्या अंत्योदया म्हणा किंवा त्यांचं गांधीज टॅलिस्मॅन त्याला म्हणतात, त्याला तुम्ही तिथे कन्क्लूड करू शकता की सोशल जस्टिस हे आपल्याला एक सामाजिक समतेसाठी, सामाजिक सलोख्यासाठी फार महत्त्वाचे आहे आणि ही स्कीम इम्प्लिमेंट करताना मी या गोष्टींची काळजी घेईल आणि ॲज अ अधिकारी म्हणून मला इम्पार्शियल, निष्पक्ष राहणे माझ्यासाठी गरजेचं आहे आणि मला दिलेले जे कर्तव्य आहे ते मी निर्भीडपणे पार पाडेल. हे सगळं तुम्हाला कन्क्लुजनमध्ये तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. तिथे गांधीजींच्या त्या कॉन्सेप्टचा तुम्ही आधार घेऊ शकता असं माझ्या डोक्यात आलं. तुम्ही सुद्धा तुमच्या लेवलवर ॲरिस्टॉटल की वगैरे कोणाचंही काही कॉन्सेप्ट तुम्हाला मिळत असेल तर तो तुम्ही तिथे देऊ शकता. ठीक आहे. पण एक गोष्ट, ही केस स्टडी आपण पूर्णपणे घेतली, प्रत्येक केस स्टडी ही वेगळी आहे, ती तुमच्या अभ्यासावर डिपेंड करते. तुमचा अभ्यास किती डीप आहे तो आपोआप त्या केस स्टडीमध्ये तुम्हाला पॉईंट्स जनरेट करायला लावतो. ठीक आहे. तर ही आपण 2025च्या याच्यातली आलेली केस स्टडी आपण घेतली. अजून 5 केस स्टडीज आहेत मागच्या वर्षी आल्या, ते सगळ्या आपण कव्हर करू, काही दिवसात आपण कव्हर करूयात. चालेल. तर तुम्ही आपल्या चॅनलवर बघत राहा. आपण अशा पद्धतीने एथिक्स असेल, GS1चे सोशल इश्यूज असतील किंवा GS2चे काही टॉपिक असतील, स्वप्नील शेळके सर घेतीलच. GS2चे टॉपिक सर कव्हर करणार आहेत आणि आपले कोर्सेस पण आता सुरू होत आहेत, तर तुम्ही आपल्या याच्यावर लक्ष देऊ शकता. ठीक आहे, यूट्यूब चॅनलवर. थँक्यू.